थलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा. उद्या सकाळी 10 वाजता घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. बहुमतासाठी लागणारा 118 आमदारांचा आकडा जुळला. पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी संपन्न. सुवेंदू अधिकारींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर आळंदीत शाईफेक. कीर्तनकार संग्राम भंडारेंसह त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक. लवांडेंनी जाहीर केलेल्या वारकरी संप्रदायातील घुसखोर कीर्तनकारांच्या यादीत होतं भंडारेंचं नाव. विकास लवांडे शाईफेक प्रकरणात 10 ते 15 व्यक्तींवर गुन्हा दाखल. संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल. निदा खानच्या कुटुंबियांची चौकशी पूर्ण. निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची समोरासमोर बसून चौकशी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी होणार भारताचे नवीन CDS. विद्यमान CDS अनिल चौहान 30 मे रोजी होणार निवृत्त. लवकरच राजा सुब्रमणी स्वीकारणार पदभार. राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अवकाळीमुळे आंबा काजू बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. राज्यात 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यात 10वी परीक्षेत 94,000 विद्यार्थी मराठीत नापास. अभिजात दर्जाच्या मराठी भाषेचा निकाल फक्त 92%. गुजरातीचा निकाल 100%. मात्र मायबोलीची पिछेहाट. पिंपरी चिंचवडमध्ये धाडसी मुलीमुळे नरधम सुरक्षारक्षक अटकेत. सुरक्षारक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. 10 वर्षाच्या मुलीनं हिंमत न हारता सांगितली आपबीती. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवर उद्या मेगा ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवर आज बोरिवली ते भाईंदर दरम्यान नाईट ब्लॉक. ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द.